रास्ते भागे वहाँ से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। क्यों सोचना है जाना कहाँ, जाए वहीं ले जाए जहाँ। बेसब्रियाँ या 44व्या कदमों पे तेरे बादल झुकेंगे जब तक तुझे एहसास है। जागीर तेरी तेरा खजाना। Dear friends, we are all winners of Dr. Homi Bhabha बाल वैज्ञानिक एग्जाम, but this is not the end at all. Because ये तो सिर्फ झांकी है, ये तो सिर्फ झांकी है। पूरी पिक्चर अभी बाकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है। Lastly, my dear fellow newborn scientists, I wish you all the best for your exciting science journey. Thank you. पाणी ही खूप मोठी समस्या आहे, तसंच पाणी ही एक जागतिक समस्या आहे, म्हणून त्यावर विचार करणं सर्वांनाच अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे। म्हणून ह्या एका समस्येवर विचार करणं मी जरा योग्य समजलं आणि हा विषय निवडला। कुठलीही परीक्षा ही महत्त्वाची असते, पण त्याच्यावर तुमचं आयुष्य डिपेंडेंट नसतं। त्यामध्ये स्टार्टअप्स आहेत, पण आपण कसले स्टार्टअप काढतो? फूड डिलिव्हरी, नाटकाची तिकीटं काढणे, 10 मिनिटात तांदूळ घरी पोचवणे, ह्याचे स्टार्टअप आपण काढतो। चुकीचं काहीच नाही, त्या गरजा आहेत भारताच्या स्केलला आपल्या त्या गरजा आहेत, परंतु ह्याच्यामध्ये डीप टेक्नॉलॉजी कुठे आहे का? याच्यामध्ये संशोधन कुठे आहे का? पण चीनमध्ये कुठले स्टार्टअप निघत आहेत? इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरीज कशा फास्ट चार्ज करता येतील, किंवा तुम्ही डीपसिकबद्दल AI बद्दल ऐकलं असेल। आता डीपसिक चीनने काढलेलं आहे, त्यांनी माणूस नावाचा एक ऑटोनॉमस AI एजंट काढला आहे। आता त्या माणूसाचा आणि मराठी माणसाचा काही संबंध नाही, लॅटिनमध्ये असं म्हणतात की हात, त्याला माणूस म्हणतात। तर तुमचं काम करणारा AI एजंट चायनाने काढला, चीनने काढला, आणि आपण अजूनही नाटकाची तिकीटं काढणे आणि 10 मिनिटात तांदूळ घरी पोचवणे या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये आहोत। तर म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आज तुम्हाला ते पारितोषिक मिळालंय, तर तुम्ही मूलभूत विज्ञानामध्ये काही करता येईल का बघा। आणि मूलभूत विज्ञानामध्ये काही करत असताना हेही लक्षात ठेवा की तुम्ही दिवसाला 15 तास अभ्यास केलात किंवा संशोधन केलं म्हणून तुम्हाला यश मिळेलच याची खात्री कुठल्याही संशोधनात देत आहे। त्यात एक मोलाचं योगदान GSBTचं आहे आणि तुमचं पण आहे, जे विद्यार्थी आज बालवैज्ञानिक म्हणून इथे उपस्थित आहेत। तर कारण ते तीच परंपरा पुढे चालवणार आहेत। तर सायन्स एक्झिबिशनमध्ये मुळात म्हणजे मी सायन्स आपण म्हणतो, तर सायन्स खूप छोटा आहे, इट इज कंटिन्युअस प्रोसेस, रिव्हॉल्विंग प्रोसेस, इट इज व्हेरी एन्जॉयबल, मस्त, म्हणजे खूप छान आहे ते। फक्त आपल्याला जर त्या नेचरमध्ये आपल्या आजूबाजूला जगात युनिवर्समध्ये काय घडतं आहे, कसं घडतं आहे, पूर्वी कसं घडत होतं, आता कसं घडणार आहे, यापुढे ते कसं घडणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून त्याचा एक नियमात बसवायचा प्रयत्न केला आणि पुढे मांडलं। पण तरी ते त्रिकालबाधित सत्य नाही, कारण ते पुढे मागे परत बदलत जाणार। सो सायन्स इज ऑलवेज